नमस्कार, मी जयश्री माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। आज आपण मस्त मसालेदार कोबीची भाजी बनवत आहे। ही भाजी आपण कुठलेही वाटण न करता जगभरातले मसाले न वापरता ही भाजी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। इथे मी कोबी धुवून आणि निवडून घेतली आहे। याच्यात काही कोबी खराब असेल किंवा किडे असतील ते सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि अशा मोठ्या साइज मध्ये हे कट करून घ्यायचं आहे। तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता हे जास्त छोट्या आकाराचेही नाही आहेत आणि जास्त मोठेही आकाराचे नाही आहे, एकदम मीडियम साइजचे आहेत। आणि असे जे देठ असतात शेवटी ते सुद्धा मी इथे काढून घेतले आहेत। चला तर मग लगेचच पुढची प्रोसेस करूया। इथे मी एका कढईमध्ये पाणी गरम करायला घेतले। पाणी थोडंसं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबर पाव चमचा हळद घालायची आहे। हळद घातल्यानंतर लगेचच पाणी ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे मीठ आणि हळद पाण्यामध्ये छान मिक्स होईल। आणि लगेचच यामध्ये आपण निवडून घेतलेली कोबी घालायची आहे। या प्रोसेसमुळे कोबीमध्ये जी चुकून राहिलेली जी इम्प्युरिटी असते किंवा किडे असतात ते वर येतात आणि कोबी छान शिजला सुद्धा जातो। त्याचबरोबर हळदीमुळे या कोबीला छान कलर सुद्धा येतो। आता हा कोबी या पाण्यामध्ये जास्त वेळ ठेवायचा नाही आहे, अगदी एक उकळी येईपर्यंत हा कोबी या पाण्यात ठेवायचा आहे। उकळी यायला जास्तीत जास्त 2 मिनिटं लागतील। तुम्ही पाहू शकता पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली आहे। आता हे कोबी आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता मी चाळणीमध्ये कोबी काढून घेतला आहे। हा खूप गरम आहे, याला कलर सुद्धा खूप सुरेख आलाय, तुम्ही पाहू शकता। मी ज्या पद्धतीने हा कोबी मसाला बनवते ते तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तुम्ही जर नॉनव्हेज खाणारे असाल तर या भाजी पुढे नॉनव्हेज सुद्धा विसरून जाल। आता एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घ्यायचे, त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या मध्यभागातून स्प्लिट करून या तेलात टाकायच्यात। हिरव्या मिरच्या छान तळल्या की यामध्ये लगेचच एक मीडियम साइजचा कांदा बारीक कट करून घेतला होता तो इथे घालायचा आहे। या भाजीला कांदा थोडासा जास्त वापरला तरी सुद्धा चालेल, या कांद्यामुळे सुद्धा या भाजीला खूप छान टेस्ट येते। आता या कांद्याबरोबर थोडे कढीपत्त्याची पानं सुद्धा मी तेलात परतून घेणार आहे। या भाजीला कांदा जास्त परतायची गरज नाही आहे किंवा लालसर होऊ द्यायची गरज नाही, अगदी गुलाबी रंगापर्यंत हा कांदा तळून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कांद्याचा कलर थोडासा चेंज झालाय। आता मी एक छोट्या साइजचा टोमॅटो कट करून यामध्ये घालते। टोमॅटो जास्त नाही घालायचा, एक छोट्या आकाराचा टोमॅटो सुद्धा या भाजीला खूप पुरेसा होतो। आता हे टोमॅटो थोडेसे मऊ झाले की आपण यामध्ये मसाले घालूया। या भाजीला जास्त तामझाम करायची गरज नाही किंवा कुठलेही वाटण सुद्धा करायची गरज नाही आहे। अगदी अचानक पाहुणे जर घरी आले तर तुम्ही ही फटाफट भाजी करून त्यांना वाढू शकता। अगदी पनीरच्या भाजीला सुद्धा मागे पाडेल अशी ही कोबी मसाल्याची भाजी बनवून तयार होते। आता आपण थोडेसे मसाले घालूया। त्यामध्ये मी 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची, यामुळे कलर खूप छान येतो। त्यानंतर अर्धा चमचा सांबर मसाला घालायचा। या मसाल्यामुळेच या भाजीची टेस्ट खूप छान बनते। मी मराठवाड्यातली आहे त्यामुळे मराठवाड्यातली कुठलीही भाजी शेंगदाण्याच्या कुटाशिवाय अधुरी आहे, त्यामुळे 2 चमचे शेंगदाण्याचं कूट आणि चवीपुरतं मीठ घालून आता हे सर्व मसाले मिक्स करून घेऊया। मसाले मिक्स करून झाल्यानंतर थोडे मसाले करपू नयेत म्हणून मी 2 चमचे पाणी घालते। आता हे मसाले छान शिजवून घेऊया, म्हणजे या मसाल्यातला सर्व अर्क यामध्ये उतरला जाईल। तुम्ही पाहू शकता मसाले छान शिजले गेले आहेत। आता यामध्ये आपण कोबी टाकूया। आपण जी उकडून घेतलेली कोबी होती ती सर्व यामध्ये घालायची आणि छान मिक्स करून घेऊया। आपण या भाजीमध्ये जो सांबार मसाला घातलाय तो या भाजीचा महत्त्वाचा मसाला आहे, त्या मसाल्यामुळे छान या भाजीला टेस्ट येते। आणि सांबार मसाला सर्वांच्या किचनमध्ये अगदी सहज उपलब्ध असतो, त्यामुळे या भाजीमध्ये सांबार मसाला तुम्ही नक्की टाका। त्यामुळे ही भाजी 100% तुम्हाला आवडणार आहे हे तर नक्कीच आहे, पण जे ही भाजी खातील ते सुद्धा तुमची तारीफ केल्याशिवाय अजिबात थांबणार नाहीत। मसाल्यांमध्ये कोबी छान मिक्स करून झालाय। आता यामध्ये थोडंसं पाणी घालूया, म्हणजे हे कोबी आपल्याला शिजवून घ्यायचे। इथे मी या भाजीमध्ये गरम पाणी टाकले। मी कुठल्याही भाजीमध्ये गरम पाण्याचाच वापर करते। गरम पाण्यामुळे एकतर भाजी लवकर शिजली जाते आणि त्याची टेस्ट सुद्धा टिकून राहते। आता यावर एक झाकण ठेवून ही भाजी 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊया। तुम्ही पाहू शकता
ही भाजी खूप टेस्टी बनली आहे, याच्यावर तरीसुद्धा खूप छान आली आहे, याच्यातलं पाणी सर्व आटलं जाईल। ही थोडीशी सुक्की भाजीच बनवली आहे, तुम्हाला जर रस्सा बनवायचा असेल तर थोडंसं पाणी अजून वाढवा। ही भाजी तुम्हाला टिफिनमध्ये सुद्धा घेऊन जाता येणार आहे आणि त्याचबरोबर हे बनवायला अजिबात वेळ लागत नाही, अगदी 10 मिनिटात ही भाजी बनवून तयार होते। चला तर मग भाजी रेडी आहे, आता यावर थोडीशी कोथिंबीर घालूया। तुम्हाला जर माझा हातचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग भेटूया अशाच खमंग आणि टेस्टी रेसिपी बरोबर।